एकीकडे राज्यामध्ये शिवसेनेच्या आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे, तर दुसरीकडे तो वाद संपत होताच त्याचवेळी ठाण्यामध्ये देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे का हा प्रश्न निर्माण होईल, कारण की मारहाणीची घटना किंवा मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी असा दावा केलेला आहे की भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी त्यांना मारहाण केली। नेमका प्रकार काय झालेला होता आणि त्या सोसायटीवरून ज्या सोसायटीवरून हा वाद झाला त्या सोसायटीचे अध्यक्ष आणि प्रत्यक्षदर्शी काही नागरिक या ठिकाणी माझ्याबरोबर, आपण त्यांना विचारूया। सुरुवातीला समीर फाटे सर, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही अध्यक्ष आहात, सोसायटीमध्ये नेमकं काल रात्री काय झालं होतं? सोसायटीमध्ये जो काय प्रोग्राम यांनी न विचारता सोसायटीला आयोजित केला गेला, म्हणजे सोसायटीतल्या रहिवाशांनी बाहेरच्या लोकांना बोलवून जो काय प्रोग्राम आयोजित केला याला सोसायटीचा विरोध होता, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचं सोसायटीची परमिशन त्यासाठी घेतली गेलेली नव्हती। तुम्हाला जर एखादा का प्रोग्राम आयोजित करायचा तर तुम्ही सोसायटीला त्यामध्ये स्वतः पहिले एक अर्ज देऊन किंवा ह्याच्यामध्ये विचारून तुम्ही आयोजित करू शकला असतात। ते तसं न करता सोसायटीचे प्रमुख सल्लागार नारायण पवार साहेबांना यांनी विश्वासात न घेता हा प्रोग्राम इथे आयोजित केला, त्याच्यामध्ये आमचा आक्षेप होता, म्हणून यांच्यामध्ये आमची थोडीशी याच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हरेश महाडिक जे आहेत शाखा प्रमुख आणि महेश लहाने त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक अदखलपत्र गुन्हा दाखल केलेला आहे की नारायण पवार यांनी काल रात्री त्यांना मारहाण केली, म्हणजे अगदी कानशिलात लगावली, लाथाबुक्क्यांनी मारलं असं त्यांचा आरोप आहे। या आरोपांबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही होतात समोर, काय नेमकं झालं, असं झालं का? आम्ही सगळेच इथे उपस्थित होतो, या अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची घटना जिथे घडलेली नाही आहे। शाब्दिक बाचाबाची झाली असेल, पण धक्काबुक्की आणि मारहाण हा प्रकार त्यांनी खोटा सांगितला आहे तिथे पोलीस स्टेशनला की हे असं अशा प्रकारचं काहीतरी घडलं आहे, म्हणून अशा प्रकारचं काहीच कुठलं वर्तन घडलेलं नाही आहे तिथे। सोसायटीमध्ये नेमकं काय आहे? ही BSUPची सोसायटी आहे, काल जो निर्णय झाला रजिस्ट्रेशन फी रद्द करण्याचा, काय वाटतं कोणामुळे झाला हा निर्णय? ॲक्च्युली नारायण पवार साहेब इकडचे 35 वर्ष झाले नगरसेवक आहेत। ही जी बिल्डिंग झाली आहे ही त्यांच्याच अध्यक्षतेखाली झाली आहे आणि ही जी बिल्डिंग बनण्याचा जो हे आहे म्हणजे श्रेय आहे हे सर्व नारायण पवार साहेबांचं आहे। ही बिल्डिंग जी बनली आहे ही पवार साहेबांमुळे बनली, त्यामुळे लोकांना तिकडे बिल्डिंगमध्ये राहायला रूम मिळालेत। पण ह्यात काय झालं आहे, काही विरोधकांना ह्याच्यामध्ये काहीतरी आता इलेक्शन आली आहे त्यामुळे लोक याचा फायदा उचला लागलेत विरोधक, की जेणेकरून काहीतरी कार्यक्रम दाखवायचा। तिथे तर कार्यक्रम काहीच नव्हता, त्यांनी काय पेढे काय आणलेले नव्हते तिथे। काय एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं तर तिथे काहीतरी असायला पाहिजे, तिथे स्टेज बीज असायला पाहिजे, व्हिडिओ कॉल। आता व्हिडिओ कॉल करायचा ठीक आहे, पण व्हिडिओ कॉल कोणाला करणार? शिंदे साहेबांना, ठीक आहे, पण ते व्हिडिओ कॉलमधून काय दाखवणार होते? असं काय ते काहीच दाखवणार नव्हते, फक्त हे विरोधकांची एक चाल होती, बाकी काय नाही। आणि आता कसं इलेक्शन आले त्यामुळे नारायण पवार साहेबांचं नाव कसं खराब करता येईल ही त्यांची चाल होती, बाकी काय नाही। 35 पण विरोधक तुम्ही जे बोलताय ते तुमच्याच मित्र पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी, मग त्यांना विरोधक कसं बोलतात? नाही, ॲक्च्युली बघा, विरोधी पक्ष आम्ही त्यांना मारत नाही, आमची युती आहे, महायुतीमधनं आम्ही लढतोय आम्ही, आणि अजूनही काही डिक्लेअर झालेलं नाही की स्वबळावर लढणार किंवा ह्याच्यावर महायुतीमधनं, आम्ही तर महायुतीतनं लढतोय। पण जेणेकरून जी कामं होतात आहेत त्यामध्ये आमच्या पवार साहेबांचं काय चुकी आहे? त्यांना कशाला उगाच तुम्ही त्यांचे हे मळीन करताय त्यांची? कारण पवार साहेबांचे हे 35 वर्ष झाले काम करतात म्हणून निवडून येतात ना, जनतेचा प्रेम आहे म्हणून ते निवडून येतात। जनतेचा प्रेम नसतं तर ते निवडून नसते आले, पण विनाकारण त्यांची कशी प्रतिमा मलिन करता येईल, त्यांचं नाव कसं खराब करता येईल, त्यांना उगाच विनाकारण कसं कुठल्या तरी केसेसमध्ये गोवायचं आणि त्यांचं नाव खराब करायचं, ही त्यांची विरोधकांची चाल आहे, बाकी काय नाही। आम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे का पूर्वीपासून जे BSUP योजना हे राबवण्याचं जे पहिल्यापासून आम्हाला इथे हे झोपडपट्टी होती आमची, कुणाचा आधार नव्हता आम्हाला, तिथं आम्हाला आधार भेटला नारायण पवार साहेबांचा। आम्हाच्यासाठी त्यांनी ऑलरेडी पहिल्यापासून तिथं राबवण्यासाठी पूर्ण TMC पासून इथपर्यंत सर्वीकडे ते राबवलेले। त्यांनी जाऊन आम्हा सर्व जिथं आमची अवस्था म्हणजे जी बघतात का चारी बाजूनी बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये मधल्या साईडला जाण्यासाठी आम्हाला ट्रक पण येत नव्हता मातीचा, त्यासाठी पवार साहेब बोलले का काही कुणाला हे करण्याची गरज नाही, आपण जाऊ साहेबांशी पूर्ण बोलणं करूया, त्यानंतर आपण ते जाऊन कुणी काय घेत नसेल, कुठला बिल्डर येत नसेल तर मी आहे, आपण TMC कडनं ती योजना देऊ। तेव्हा ती BSUP योजना आम्हाला राबवण्यात आली आहे। राबल्यानंतर त्या BSUP वाल्यांनी आम्हाला सांगितलं का ठीक आहे आमचं हे करणार, पण त्या टायमाला कुठला माणूस आमच्यासाठी आला नाही धावून, त्यासाठी पवार साहेब आले आणि पवार साहेबांनी आम्हाला तिथं सर्वांना सोबत घेऊन त्यानंतर आमचे जे काम आम्हाला सर्व दाखवले का असं असं करतोय आम्ही। त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं चला आता आपण जाऊन जसवाल साहेबांना पण, त्या टायमाला जसवाल साहेबांना पण खड्डे खोदतात
तेव्हा स्वतः नगरसेवक हा खाली खड्ड्यामध्ये उतरतो. तेव्हा कोण आला का तिथं खड्ड्यामध्ये उतरायला? कोण नाही आला. तेव्हा कोण होता? पवार साहेब होते, त्यानंतर जयस्वाल साहेब होते, त्या टायमाला उतरले. त्यानंतर पूर्ण खड्ड्या म्हणजे जे माणूस बोलतो ना बिल्डिंगचं काम करणार, बिल्डर हा स्वतः हातात दिला, चल बाबा तू कर, असा माणूस तर करत नाही. पण हा माणूस स्वतः तिथं उभा राहिलाय. मातीपासून विटापासून जे आहे RCC कुठला काम काय चालतो काय नाही हे कोणी बघितलं? म्हणजे त्या बिल्डिंगचं संपूर्ण श्रेय हे पवार साहेबांनी घेतलं. मग कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही त्या टायमाला होतो. त्या टायमाला आम्ही जे स्वतः करत होतो, आम्हाला असं पण नाही काहीकांना भाडे दिले आणि आम्हाला बिल्डिंग पण राहायला दुसरीकडे. काल जे शिवसेनेकडून जे सेलिब्रेशन किंवा ते जे सांगत होते ते चुकीचं होतं. ते चुकीचंच होतं ना. कारण काय आहे, ज्या माणसाने पूर्ण केलं त्या माणसाला जरा सांगणं जरुरी आहे का नाही आहे? तुम्ही सांगा. आमच्या सोसायटीमध्ये आम्ही कमिटीमध्ये आहेत, आम्हा लोकांना सांगा का आम्ही जे आहे ते करणार बाबा, आमचं असं आम्ही कुणाचं पण बोलो आम्ही पवार साहेबांनी केलंय तर बोलो तुम्ही पण सांगा आम्हाला त्या गोष्टीचं. तुम्ही काल होतात का तिथे? काय त्या घटनास्थळी असं मारामारी हा प्रकार काय झाला नव्हता. ते दोघे जे महेश लाने आणि हरेश महाडिक ह्या दोघा दारू पिऊन तिकडे तमाशा करत होते की आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय. तिथे कोणत्या पद्धतीची कुठली अरेंजमेंट नव्हती. जर एखादा सत्कार समारंभ असतो तर एखाद्याची अरेंजमेंट असते, तिथे स्टेज येतो, तिथे खुर्च्या येतात, तिथे लोक येतात. पण ते दोघंच होते तिथून दारू पिऊन फक्त तमाशा करत होते. हा इलेक्शनचा पिरियड आल्याच्या नंतर हे विरोधकांची भूमिकाच असते. आणि एक नारायण पवार साहेबांना कसं म्हणजे ते जनसेवक आहेत की उगाच लोक म्हणजे असं नाही की फक्त त्याच पक्षातला व्यक्ती येतो, त्यांच्या पक्षातले सुद्धा इथे लोक येतात, बाहेरच्या पक्षातले सुद्धा लोक येतात काम करण्यासाठी की आम्हाला माहिती आहे आमचं काम नारायण पवार साहेबच करणार. तर ही फक्त भूमिका होती त्यांचं नाव बदनाम करायची, बाकी काय नाही. कोणते मारामारी वगैरे तिथे काय झाली नाहीये, कुठलं मारामारी झाली नाही. ते दोघे दारू पियाले होते. त्यांची तिथे तेव्हा आता जरी मेडिकल टेस्ट केली तरी समजेल त्यांना की हे दारू पिऊन तिथे तमाशा करत होते. तर आपण एकीकडे मगाशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकली, आता आपण भाजपच्या या सगळ्या लोकांची बाजू ऐकलेली आहे, सोसायटीतल्या अध्यक्षांची बाजू ऐकलेली आहे की नेमकं त्या काल रात्री काय झालं. त्यांचा दावा आहे, म्हणजे शिवसेनेच्या लोकांचा दावा आहे की या ठिकाणी आम्हाला मारहाण झाली असा त्यांचा दावा आहे. पण भाजपच्या लोकांचा असा दावा आहे की कुठेही आम्हाला मारहाण झाली नाही किंवा आम्ही कोणाला मारहाण केली नाही. हवे आता पोलिसांकडे तक्रार दाखल झालेलीच आहे, त्या तपासामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निष्पन्न होतील. कॅमेरामन मनोज अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.